एव्हरीवन, कशा आहात सगळे. मी आज तुम्हाला सांगणार आहे पुरी भाजीची रेसिपी. तर चला आपण पाहूया रेसिपी. हे कशी वाटली ॲक्टिंग हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर बटाटे घेतले 5-6, ते पाण्यामध्ये टाकले हे करायला शिजायला टाकले कुकरमध्ये. कुकरमध्ये टाकायचे, चांगले शिजतात. कढईमध्ये वगैरे टाकले तर ते शिजत नाहीत व्यवस्थित, कच्चेच राहतात. त्यामुळे कुकरमध्ये 2 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित अगदी मऊ शिजतात. मग मस्त असं कुकर लावला आणि त्यानंतर लसूण सोलायला घेतला. त्यानंतर लसूण, कोथिंबीर, खोबरं किंवा कांदा हे तुमच्या मनाने टाकू शकता. कांदा ऑप्शन आहे, कांदा नाही टाकला तरी चालतात. आता उन्हाळ्याच्या भाज्या हे खराब होत्या, त्यामुळे कांदा अवॉइडच करा. त्यामुळे मी फक्त लसूण, खोबरं आणि कोथिंबीरच घेतलेली आहे. आणि सिंपल अशी रेसिपी मी बनवत असते, असं जास्त काही त्यात नसते ॲड. त्यामुळे चला तर मग मिक्सरमध्ये हे मिश्रण करून घेते आणि छान असं हे तुम्हाला दाखवते कसं मिक्स केलेलं आहे. त्यानंतर कुकरमध्ये चांगले बटाटे उकडून झालेले आहेत, मस्त असे मऊ शिजलेले आहेत, तुम्हाला दाखवतेच मी. त्यानंतर मस्त असं सोलून वगैरे घ्यायचे. आणि हे बघा माझा किती सकाळचा राडा पडलेला आहे. भरपूर भांडी असतात, सकाळची कामे भरपूर असतात. हा कुकर घेतलेला आहे मी आता खाली झालेला आहे. तो बटाटे वगैरे शिजून झालेले आहेत. कुकर वगैरे ठेवते वर, म्हणजे जरा किचन असं जरा साफसुथरं दिसेल. आणि हे सकाळचं माझी अशीच गडबड चालू असते, त्यामुळे काही हे पसारा वगैरे तुम्ही लक्ष देऊ नका. मस्त असं मी बटाटे आता घेतलेले आहेत सोलायला. तुम्हाला दाखवतेच मी. मला सांगा, तुम्हाला जेवण बनवायला आवडतं का? मला तर खूप आवडतं. नवीन नवीन रेसिपी खूप ट्राय करायला आवडतात. म्हणजे घरामध्ये सगळं जर मसाले वगैरे असेल तर मी काहीही बनवू शकते. किंवा मला असं म्हणजे जेवण बनवण्यासाठी एवढा इंटरेस्ट असतो की मी काहीही बनवू शकते. म्हणजे कुठलीही नवीन रेसिपी असेल तर चला ट्राय करून बघूया, असं माझं म्हणजे असतं. मला आवडतं जेवण बनवायला, जेवण बनवून दुसऱ्याला घालायला पण आवडतं, छान वाटतं. आणि कोण जरी म्हटलं ना, वा छान झालं जेवण, तर भारी वाटतं. अजून काहीतरी वाटतं की बनवावं असं छान छान. तर तुम्हाला आवडतं का जेवण बनवायला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मी असं रेसिपी छोट्या मोठ्या करत असते घरामध्ये, पण कधी ते व्हिडिओमध्ये वगैरे टाकायचं कधीही झालं नाही. पण आता टाकते तुम्हाला रेसिपी, तुम्हाला मी दाखवतच आहे. सिंपल रेसिपी असते. प्रत्येक रेसिपीमध्ये माझ्या लसूण खोबरं हे असतंच. आणि लसूण असल्याशिवाय तर भाजीला चव नसतेच. कशी असू द्या भाजी, कशाची असू द्या, लसूण खोबरं कोथिंबीर हे पाहिजेलच असतं. त्यामुळे माझ्या प्रत्येक भाज्यांमध्ये लसूण खोबरं हे असतंच. त्यामुळे मला ना ते म्हणजे बिना कोथिंबीर बिना खोबरं हे भाज्या अशा म्हणजे बरोबर वाटत नाहीत करायला पण आणि खायला पण. त्यामुळे हे मी प्रत्येक भाजीमध्ये वापरतेच लसूण खोबरं, असं मला सांगायचं आहे तुम्हाला. त्यानंतर बटाटे वगैरे घेते मी सोलून आणि पुढची रेसिपी तुम्हाला दाखवतेच. मग अन्विष्ट आमच्या अशीच लुडबुड चालू असते माझ्याबरोबर. त्याला हे पण करायचं असतं, कुकरचं आवाज आला की ते बटन वगैरे फिरवायचं असतं. जरा मध्ये हेल्प करू लागतो मला, मध्ये येतो थोडीफार. त्यानं पण हेल्प केली पुरी भाजी बनवण्यात. चला तर मी कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये लसूण खोबरं पेस्ट टाकलेले आहे, कोथिंबीर, त्यानंतर बटाटे शिजलेले घातलेले आहेत त्यामध्ये. नंतर कणिक मळली आणि पुऱ्या लाटायला घेतलेल्या आहेत. सहसा पुऱ्या मी मैद्याच्या नसून मी आपले गव्हाचे पीठ असते त्याच्याच करते, त्याच्यात छान होतात, म्हणजे पौष्टिक असतात. मैदा हा पौष्टिक नसतो असं मला तर वाटतं, म्हणून मी ही चपाती गव्हाच्या पिठाच्याच पुऱ्या मी बनवत असते. त्यामुळे ही मस्त अशा पुऱ्या वगैरे तळून घेतल्या. भाजी पण रेडी होती बघा. मी तुम्हाला एका ताटामध्ये ते ठेवून दाखवते. छान अशी भाजी झाली आहे, मस्त असं त्याला स्ट्रक्चर आलेलं आहे की छान दिसते भाजी पण, आणि पुऱ्या पण छान झालेत. कशी वाटली ही रेसिपी तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.